काय करायचं या दोघांचं काहीच कळना झालंय. आई, काल जे काही झालं त्यामुळे भाऊंना लय त्रास झाला असेल ना. त्रासाचं राहिलं बाजूला, खरं त्यासनी काल जे काय झालं त्यातलं काय पण आठवणा झालंय. सावे, तू इकडचा लोड घेत बसू नकोस. इकडचं सगळं मी बघते. तुझ्या कामासाठी गेलेस ना, ती लई मोठी लढाई आहे बाळा. तू काळजी घे. हा, ते झालंच ग. खरं तुम्हाला आता माझी एवढी गरज आहे आणि मी इथं अशी. सावे, अगं पोरीचं एकदा लगीन झालं ना की सासरच घर असते तिचं. तिने सासरीच लक्ष द्यायचं असते. हा, त्यामुळं तू इथली काळजी सोड, सासरी लक्ष दे. आणि इकडे काय झालं तर मी आहेच की. तू आहेसच, पण तरी काही झालं तरी तुम्हाला लगेच फोन करायचा. पोरगी सासरी आली म्हणजे माहेरचं तिचं नातं तुटलं असं थोडी असतं. खरं तुला सांगून काही उपयोग पण नाही. ते काही नाही आई, तुम्हाला प्रॉमिस कर, काही झालं कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तू लगेच मला फोन करशील. प्रॉमिस कर मला. अगं मी. आई, तू आधी प्रॉमिस कर बरं. बरं बाई, प्रॉमिस. बस ठीक आहे, ठेवते आता मी. बाय. देवा, माझ्या भाऊंना लवकर आधीसारखं कर. मला माझे आधीचे भाऊ बघायचे. त्यांच्या जमिनी लवकरच त्यांच्याकडे परत मिळवून द्यायची ताकद दे मला. केतन दादाच्या मनात जे काय चाललंय ते लवकर संपू दे आणि सगळं अधिकत नॉर्मल होऊ दे. जेवढं झालं तेवढं बास आहे आता. खरं आता इथून पुढे माझ्यामुळं माझ्या माणसांना कुठलाच त्रास व्हायला नको. चल ये 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 ये. सांगशील का मला काय चाललंय? कुठे घेऊन चाललंयस तुम्हाला? हो हो, सगळं सांगणार. जरा दम धर. चल 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 चल. काय तुझ्या डोक्यात चाललंय कोणास ठाऊक. शोकसभा, नरकवासी दामिनी मुजुमदार. हे काय आहे? हे काय आहे सगळं? काय आहे सगळं? शिक्षा आहे शिक्षा. काय शिक्षा? माझ्या पोरगीला रडवलंस ना, त्याच्या 100 पटीने रडायला लावणार आहे मी. थांब थोडा वेळ. काय थोडा वेळ थांब. पत्रकार येतच असतील. ते आलेत ना की तुझ्या विरोधातल्या जे जे काही गोष्टी आहेत ना माझ्याकडे, त्या सगळ्या त्यांना सांगणार आहे. कळू दे सगळ्या जगाला. ज्या मुजुमदारांना ते डोक्यावर घेऊन नाचतायत, त्यांचा उदो उदो करतायत ना, त्यांचा खरा चेहरा काय आहे ना ते कळू दे. त्यांच्या हाताला किती आणि कुणाकुणाचं रक्त लागलंय तेही कळू दे. त्या नायकांच्या घराशी असलेले वैर किती जुनं आहे ते पण कळू दे. आणि त्या वैऱ्यापायी तू काय काय करून बसलेस तेही कळू दे. कळू दे सगळ्या जगाला. ताई, तुला सांगतो, हे जर सगळ्या जगासमोर आलं ना तर तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. मरणाशिवाय ऑप्शन नाही तुझ्याकडे. त्यानंतर तुझ्या त्या लाडक्या पोराची घाई गडबड व्हायला नको ना, म्हणून ही शोकसभा आधीच भरून ठेवली आहे मी. काय बोलतोस तू? हे जे खरं आहे, सत्य आहे आणि जे गरजेचं आहे तेच बोलतोय मी. हे बघ ताई,
मला सुद्धा हे सगळं करताना मजा येत नाही, पण तू माझा नाईलाज करतेस. अगं मी किती वाट बघितली, किती वेळा म्हणलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तुझ्या त्या लाडक्या पोराला धैर्यला किती चान्स दिले, पण नाहीच. माझं काय तुम्हाला कळतच नाही. आता सुद्धा त्या भाऊची नात धैर्यची बायको म्हणून घरात आहे. कळतंय का तुला? अरे कळतंय, सगळं कळतंय, पण मी काय करू सांग ना. कसं काढू तिला बाहेर? बघतोस ना काय चाललंय ते. अरे अरे माझे हात सुद्धा दगडाखाली अडकलेत रे. अरे बाप रे, दामिनी मुजुमदाराचे हात दगडाखाली अडकलेत. ताई, अगं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. अगं किती तू धाडशी, करारी, मास्टर माइंड, आणि तू त्या सावीकडनं असं हारलीस. हे बघ, आता खेळ कसला तरी डाव आणि हाकल तिला. मी तर म्हणतो तिला त्या जमिनी हव्या आहेत ना, त्यासाठी हे सगळं नाटक करते ना ती. अरे फेक सगळे जमिनीचे कागदपत्र तिच्या तोंडावर आणि जा म्हणावं या घरातून. या बघ, आता काय तुमचं नुकसान होतंय का फायदा होतोय याच्याशी माझा काडी मात्र सुद्धा संबंध नाही. मला फक्त एकच गोष्ट माहित आहे, माझ्या इराला, माझ्या पुरीला आनंदात बघायचा आहे. आणि ती ज्यावेळी धैर्याची बायको होईल, मुजुमदारांची सून होईल, त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. आणि ते होणार नसेल तर कुणा कुणाला कसं रडवायचं हे मला चांगलंच माहित आहे. आणि हे बघताय, यावेळी हा दया कुणालाच अजिबात दयामया दाखवणार नाही. दया, तुला काय म्हणायचं मला सगळं कळतंय. चल एक वेळ मी तू सांगतोय तसं वागे नाही, पण तुलाही माहिती आणि मलाही माहिती की धैर्य या सगळ्या गोष्टींसाठी कधीच तयार होणार नाही. हे बघ, ते मला काय माहित नाही, काहीच माहित नाही मला. मी काही तर ऑप्शन द्यायला बसलेलो नाही. तू त्याला प्रेमानं समजाव, नाही तर मारून मुटकून समजाव, पण समजाव. पण ही गोष्ट झालीच पाहिजे. ती पोरगी धैर्याच्या आयुष्यात नकोय म्हणजे नकोय. अरे पण सॉरी ताई. हे बघ, तुला जर हे जमणार नसेल तर तू बाजूला हो, मला माझं काम करू दे. हे बघ, माझा नाईलाज करतेस तू. मी आत्ताच्या आता सगळे पुरावे मीडिया समोर